तर मंडळी, आज मी ज्या विषयावरती बोलतोय तो केवळ पाण्याचा प्रश्न नाही, तर तो शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा, महिलांच्या संघर्षाचा आणि प्रशासनाच्या संवेदनशीलतेचा प्रश्न. गोसेखुर्द उजवा कालव्याचे पाणी उन्हाळ्या हंगामासाठी मिळावे या मागणीसाठी माझ्या ब्रह्मपुरी तालुक्यातील महिला शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आमरण उपोषण सुरू. मंडळी, त्या उपोषणाला 3 दिवस झाले, पण दुर्दैवाने या 3 दिवसात प्रशासनाला 2 महिलांच्या खालवलेल्या प्रकृतीपेक्षा दुसरी कोणती गोष्ट अजिबात जाणवलेली नाही. दीक्षा जयदेव भजनकर, सीताबाई रामचंद्र नागोसे या 2 महिलांची उपोषणकर्त्या ज्या 2 महिला आहेत त्यांची प्रकृती इतकी खालावली आहे की त्यांना प्रत्यक्ष रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. येथे प्रश्न उपस्थित होतो, प्रशासन निर्णय घेईपर्यंत शेतकऱ्यांचे प्राण प्राणाला जाणे आवश्यक आहे का? जर गोसीखुर्द सारखा मोठा प्रकल्प, सिंचन प्रकल्प असूनही महिला रस्त्यावर उपोषणाला बसतात, आजारी पडतात, तरीही प्रशासन शांत बसणे हे लोकशाहीला सोडणारे नाही. मी ठामपणे मानतो, शेतकऱ्यांच्या जीवापेक्षा कोणताही प्रशासकीय निर्णय मोठा नाही. तत्काळ गोसीखुर्द उजवा कालवा पाणी सोडणे हा या प्रश्नाचा एकमेव तोडगा आहे.